तर मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. भरपूर मॅचेस होते आज. सुरुवात करूया आपल्या इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका सेकंड टेस्ट मॅच, सेकंड डे. काल फर्स्ट डेला साऊथ आफ्रिका 246 फॉर 6 विकेट होते. असं वाटलेलं की आज इंडिया लवकर त्यांना ऑल आऊट करतील. 300 अंडर 300 किंवा 320पर्यंत ऑल आऊट करतील. पण साऊथ आफ्रिका सध्या ते लोक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन आहेत, त्यामुळे त्यांनी तसंच गेम खेळला. मुत्तुस्वामी हा त्यांचा ऑलराऊंडर, स्पिनिंग ऑलराऊंडर, त्यांनी सेंचुरी केली आज. काल ओव्हरनाईट तो 25वर का 23वर होता, जे आज त्यांनी सेंचुरी केली. 109 रन केले. रन्स केले त्यांनी. आणि त्याच्याबरोबर जो विकेटकीपर होता, जो नॉट आऊट होता 1वर, त्याने केले 45. आणि सगळ्यात सरप्रायझिंग मार्को यान्सेन 93 केले 91 बॉलमध्ये. 6, 4 आणि 7, 6 मारले त्यांनी आज. इंडियाची अगेन्स्ट इंडिया एका इनिंगमध्ये एका प्लेयरने सर्वात जास्त मारलेले 6 आहेत. बरोबरी केली त्यांनी शाहीन शाह आफ्रिदीने सुद्धा इंडियाबरोबर एका मॅचमध्ये 7-6 मारलेले. आज मार्को यान्सनने सुद्धा सेम तेच केलं. एवढा इझिली 6 मारत होता. ना स्पिनर ना फास्टर, सगळ्यांना दे उठा मार 6. तर खूप छान बॅटिंग केली या 3 प्लेयरने. आणि आपल्याला हे 3 विकेट घेण्यासाठी आज जवळजवळ 240+ रन केले त्या 3 विकेटनी. काल जिकडे 346 6 विकेट होते, तेवढेच जवळजवळ आज ते लोकांनी आज सुद्धा रन केले. आणि 489ला ऑल आऊट झाले ते लोक फायनली. आणि इंडिया 9 विदाऊट लॉस खेळत आहे. जयस्वाल 7 रनावर खेळतो आहे आणि राहुल 2 रन. बॉलिंग म्हणाल तर बुमराने 32 ओव्हर्स 10 मेडन 75 रन्स 2 विकेट. सिराज 30 ओव्हर्स 5 मेडन 106 रन 2 विकेट. कुलदीप 29.1 ओव्हर 4 मेडन्स 118 रन्स 4 विकेट. जडेजा 28 ओव्हर 2 मेडन 94 रन्स 2 विकेट्स. तर टेस्ट मॅच कुठल्या दिशेने जाणार आहे हा उद्याचा दिवस ठरवेल. आणि इंडियाची फर्स्ट इनिंग कसे रिप्लाय करतात आहे, त्यांनी जे टार्गेट सध्या जे रन केले आहेत 489, त्याच्या आपण पुढे जाऊ की तिथपर्यंत जाऊ, त्याच्यावर थोडं आपल्याला कळेल की मॅच ड्रॉ होते आहे, इंडिया जिंकते का साऊथ आफ्रिका जिंकते. तर बघूया. उद्याचा खूप क्रुशल दिवस आहे. बॅटिंगचं आज तरी एवढं काय वाटत नव्हतं पिचमध्ये, ना स्पिनर्स एवढे डॉमिनेट करू दे ना फास्टर. तर बघू उद्याचं पण सेम पिच तसंच राहतं आहे का, अपेक्षा आहे इंडियाकडून. खास करून यशस्वी जयस्वाल, त्यांनी जर त्याला जर चांगला स्टार्ट मिळाला तर तो इनिंग्स मग मोठी खेळतो. तर बघू कसं होतं आणि मॅच कुठे जाते ती. त्याच्यानंतर आज दुसरी मॅच होती ट्राय नेशन यांची जी सिरीज चालू आहे, पाकिस्तान श्रीलंका झिम्बाब्वे. ते पाकिस्तान झिम्बाब्वेची सेकंड मॅच होती आज. परत एकदा आज पाकिस्तानने झिम्बाब्वेला 69 रनांनी हरवलं आहे. पाकिस्तानने 195 केले 5 विकेटवर. साहेबजादा फरहान 63 41 बॉल्स. बाबर आझम आज खेळला बाबा 74 52 बॉल्स. आणि फखर जमान याच्यामुळे स्कोर 195 200च्या पास जवळ गेला. त्यांनी 27 केले 10 बॉल्समध्ये. झिम्बाब्वे पूर्ण आज त्यांनी सरेंडर केलं. 126ला ऑल आऊट झाले 19 ओव्हर्स. रायन बुरिये त्यांनी फक्त 67 केले 49 बॉलमध्ये. पाकिस्तानचा उस्मान तारिक यांनी मॅन ऑफ द मॅचचा स्पेल टाकला आज. 4 ओव्हर 1 मेडन 18 रन्स देऊन 4 विकेट. आणि मोहम्मद नवाज 4 ओव्हर 21 रन्स देऊन 2 विकेट. मी बोललो ना, मोहम्मद नवाज काय बॅटिंग बॉलिंग सगळं त्याचं चालतं आहे. आज बॅटिंगमध्ये नाही पण बॉलिंगमध्ये चांगला स्पेल टाकला. आणि आज एक फायनल होती रायझिंग स्टारची. आठवत असेल तुम्हाला, बांगलादेशने इंडियाला सुपर ओव्हरमध्ये हरवलं सेमीमध्ये.
तर बांगलादेश आणि पाकिस्तानची आज फायनल होती. तर ही पण सुपर ओव्हरमध्ये गेली फायनलसुद्धा. बांगलादेशच्या लास्ट विकेटनी आज खूप छान काय बोलतात फाईट बॅक दिला. त्या लोकांनी जी म्हणजे अनबिलिव्हेबल असं टाय केली मॅच. 6 बॉल 6 रन्स वगैरे पाहिजे होते, 1-1 रन्स करून शेवटच्या बॉलला 1 बॉल 2 रन पाहिजे होते आणि ती मॅच त्या लोकांनी टाय केली. आणि सुपर ओव्हरमध्ये तसं थोडंसं खराब खेळली. खराब इन द सेन्स ते 1 विकेट गेल्यानंतर जेवढे 4-5 बॉल बाकी असं पूर्ण बॉल न खेळता 2 विकेट गेले त्यांच्या. 6 रनचं टार्गेट दिलं पाकिस्तानला. पाकिस्तानने ते सुद्धा तिसऱ्या काय चौथ्या बॉलला केलं, चौथ्या बॉललाच. तर अशा प्रकारे सुपर ओव्हरमध्ये फायनलमध्ये पाकिस्ताननी बांगलादेशला हरवलं. दोघांनी 125 केले 20 ओव्हर्समध्ये. पाकिस्ताननी फर्स्ट बॅटिंग करताना 125 केले. माज सदाकतने 23 केले 18 बॉल्स. अराफत 25 23 बॉल्स आणि साद मसूदने 38 केले 26. 7 काय 8 नंबरवर येऊन यांनी चांगलं कॉन्ट्रीब्युशन केलं. याच्यामुळे पाकिस्तान 125पर्यंत जाऊ शकला. रिपॉन बांगलादेशचा हा बॉलर लवकरच सिनियर टीममध्ये येणार. त्यांची मी जी बॉलिंग बघितली अगेन्स्ट इंडिया आणि आज पाकिस्तान सुपर होती. आजसुद्धा त्यांनी 4 ओव्हर 25 रन्स 3 विकेट. आणि हा रकीबुल ऑलराऊंडर आहे बांगलादेशचा. त्यानेसुद्धा 4 ओव्हर 16 रन्स 2 विकेट चांगली बॉलिंग टाकली. बांगलादेशकडून बॅटिंगमध्ये ओपनर हबीबूर 26 केले 17 बॉल. रकीबुल याने 24 केले 21 बॉल. आणि अब्दुल हा 10 नंबर्सवर आलेला, त्याने 16 केले 12 बॉल्समध्ये. आणि रिपॉन 9 बॉल्समध्ये. तर बांगलादेशने काय केलं, जेव्हा त्यांनी सुपर ओव्हरमध्ये बॅटिंग आली त्यांची, तेव्हा बांगलादेशने ओपनर तर ह्याला पाठवलं हबीबूरला आणि त्याच्यासोबत या अब्दुलला पाठवलं जो 10 नंबरवर आलेला. काय त्यांचं त्याच्या मागचं हे होतं माहिती नाही थॉट, पण तेच तो मला वाटतं पहिल्या काय दुसऱ्या बॉललाच आऊट झाला. पाकिस्तानकडून बॉलिंग अराफत 2 ओव्हर्स 5 रन्स 2 विकेट. मुखिया सुफिन 4 ओव्हर 11 3 रन्स. डॅनियल जो त्यांनी शेवटची ओव्हर पण चांगली टाकली आणि सुपर ओव्हर पण 4 ओव्हर 11 2 विकेट्स. हा डॅनियल पण बॉलर मस्त आहे पाकिस्तानचा. त्यांनी पण छान ओव्हर टाकली. जी लास्टची ओव्हर टाकली ज्याच्यामध्ये 6 बॉलात 6 रन पाहिजे होते, ती पण त्यांनी चांगलंच तेवढेच रन दिले, एक्स्ट्रा काही दिलं नाही. आणि सुपर ओव्हर पण जबरदस्त टाकली. तर पाकिस्तान जिंकलं अशा प्रकारे रायझिंग स्टार कप. आणि हा तिकडे दिसला मोहसिन नक्वी पाकिस्तानचा काय बोलतात त्याला CEO, जो इंडियाला ट्रॉफी त्याने अजूनपर्यंत दिली नाही. आज पुन्हा ट्रॉफी द्यायला आला आहे तो तिकडे. आणि बांगलादेश आयलंडची टेस्ट मॅचसुद्धा संपली. बांगलादेश वॉन बाय 217 रन्स. आयलंडची सेकंड इनिंगसुद्धा 291ला ऑल आऊट झाले. ट्रॅक्टर कोण आहे त्याने 50 रन्स केले आजसुद्धा. आणि क्रिटिस याने 71 केले. काहीतरी 250 बॉल्स वगैरे काहीतरी खेळला तो. पण टार्गेटच एवढं होतं की पॉसिबलच नव्हतं आयलंडला, ते पण बांगलादेशच्या स्पिनरच्या अगेन्स्ट. त्यामुळे इझिली जिंकले. आता हां, आणखीन आज 2-3 स्पोर्ट्स वर्ल्डमध्ये चांगल्या गोष्टी घडल्या. इंडियाच्या ब्लाइंड वुमन्स टीमनेसुद्धा आज त्या चॅम्पियनशिप जिंकली आहे. त्याच्यासोबत आपला काय त्याचं नाव लक्ष्य सेन यांनीसुद्धा ह्याच्यामध्ये टेनिसमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियनशिप जिंकली आहे. त्याच्याशिवाय बॉक्सिंगमध्ये सुद्धा एक मुलगी आहे मला बहुतेक हरियाणाची, तीसुद्धा काहीतरी चॅम्पियन बनली आहे. तर अशा आजच्या बऱ्याचशा स्पोर्ट्स रिलेटेड आपल्याला विक्ट्री मिळाल्या आहेत. तर असंच इंडियाची प्रगती होऊ दे सगळ्या स्पोर्ट्समध्ये, हीच विश करूया. आणि आज आपण रजा घेऊया. थँक्स.